Hello students. In previous video we have studied about the biotechnology, what is biotechnology and benefits of biotechnology. Now today's video we are going to study about commercial applications of biotechnology. So here biotechnology is used as a commercial. So first field where the biotechnology is used, that is crop biotechnology. So what is crop biotechnology? So biotechnology is used in agricultural field to improve yield and varieties. So here see, this biotechnology is used for improvement of the yield, म्हणजेच उत्पादन वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे पिकांच्या वेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज तयार करण्यासाठी या बायोटेक्नॉलॉजीचा ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये उपयोग केला जातो. तर याच्यामध्ये दोन मुख्य गोष्टी येतात. फर्स्ट वन इज हायब्रिड सीड्स अँड सेकंड वन इज जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. हायब्रिड सीड्स म्हणजे काय बघा. सो व्हॉट इज हायब्रिड सीड्स? When genes of two different crops are recombined to form hybrids of various crops, so this is specially useful for fruits. आता इथं काय केलं जातं बघा, दोन वेगळ्या प्रकारच्या क्रॉप्समधले जीन्स जे आहेत तर त्यांचं काय केलं जातं, रिकॉम्बिनेशन केलं जातं आणि त्याच्यापासून तिसऱ्याच प्रकारच्या एक सीड्स तयार केले जातात. आता इथं फॉर एक्झाम्पल बघा, मँगो प्लांटच्या दोन वेगळ्या व्हरायटी आहेत, ए आणि बी असं आपण समजू. ए ही व्हरायटी जी आहे तर ती लवकरात लवकर त्याच्यामध्ये फ्रूट्स तयार होतात, म्हणजे कमी कालावधीमध्ये. आणि बीमध्ये त्याच्यामध्ये त्याच्यात जे स्वीट्स फ्रूट्स असतात ते खूप स्वीट आहेत असं समजूया आपण. याच्यामध्ये आपल्याला एक आता नवीन व्हरायटी तयार करायची आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी कालावधीमध्ये आणि स्वीट्स असणारे फ्रूट्स आपल्याला डेव्हलप करायचे आहेत. तर आपण काय करू शकतो, तर दोन्ही वेगळ्या प्रकारच्या या प्लांट किंवा क्रॉप्समधले जीन्स सेपरेट करून त्याच्यापासून नवीन प्रकारचे व्हरायटी तयार करून त्याच्या सीड्स तयार करू शकतो आपण. आणि सी एक वेगळ्या प्रकारची सीड्स इथं तयार होतील जी काय असेल ज्याच्यामध्ये आपल्याला हवे असणारे जे डिझायर्ड कॅरेक्टरिस्टिक आहेत तर ते आपल्याला त्याच्यामध्ये तयार करता येतील. म्हणजेच कमीत कमी कालावधीमध्ये आणि स्वीट असणारे फ्रूट्स आपल्याला इथं डेव्हलप करता येतील. सो नेक्स्ट वन इज जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. यालाच आपण जेम क्रॉप्स असेही म्हणतो. क्रॉप्स डेव्हलप्ड विथ डिझायर्ड कॅरेक्टर्स बाय integrating foreign gene with their genome are called as a genetically modified crops. म्हणजे काय होतं बघा इथे की आपल्याला हव्या असणारे जे आहेत म्हणजे डिझायर्ड कॅरेक्टर्स जे फॉरेन जीनपासून काढून तर त्या एखाद्या विशिष्ट प्रकारच्या क्रॉपमध्ये त्याचं इंटिग्रेशन करून आपण वेगळ्या प्रकारचे काय करू शकतो, जीनोम तयार करू शकतो एखाद्या क्रॉपचं. तर अशा क्रॉप्सना जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स असं म्हटलं जातं. म्हणजे दुसऱ्या वेगळ्या प्रकारच्या फॉरेन प्लांट जे आहेत, क्रॉप्स आहेत, तर त्याच्यामधले जे हवे असणारे जे कॅरेक्टर्स आहेत चे कॅरेक्टर्सचे जे जीन्स आहेत तर ते काय केलं जातं, सेपरेट केले जातात आणि एका विशिष्ट प्रकारच्या क्रॉपमध्ये त्याचं इंटिग्रेशन केलं जातं आणि नवीन प्रकारचे जीनोम तयार केले जातात एखाद्या क्रॉप्सचे. यालाच जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज द बेनिफिट ऑफ धिस? सो हाय यील्डिंग व्हरायटीज विथ रेजिस्टन्स टू डिसीज, अल्कनिटी, वीड्स, अदर स्ट्रेसेस लाईक कोल्ड अँड ड्रॉट. आता ह्या अशा आपण काय करू शकतो, अशा व्हरायटीज तयार करू शकतो इथं ज्या हाय यील्डिंग व्हरायटीज असतात आणि म्हणजे भरपूर उत्पादन देणाऱ्या अशा काय असतात, व्हरायटीज असतात ज्या विशिष्ट प्रकारच्या डिसीजना रेजिस्ट करणाऱ्या किंवा समजा जमिनीची जी अल्कलिनिटी म्हणजे क्षारता कमी जास्त झाली तर त्याला त्या स्थितीतसुद्धा व्यवस्थितपणे वाढणाऱ्या किंवा वीड्सना रेजिस्ट करणाऱ्या अशा
किंवा अदर जे स्ट्रेसेस आहेत, टेम्परेचर चेंजेस जे आहेत, म्हणजे कोल्ड किंवा डॉट, थंडी किंवा खूप जास्त उष्णता, याला रेजिस्ट करणाऱ्या पण व्हरायटीज आपण अशा डिझायर्ड कॅरेक्टर्सच्या व्हरायटीज इथं तयार करू शकतो. सो दॅट टाईप ऑफ क्रॉप्स आर कॉल्ड ॲज जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. Now see the examples of these GM modified crops. First one is BT cotton. So what is BT cottons? So here see, a gene had been isolated from the bacterium Bacillus thuringiensis and that is integrated with the gene of cotton. तर इथं काय केलं जातं बघा, बीटी कॉटन म्हणजेच काय, बीटी हा शॉर्ट फॉर्म आहे बॅसिलस थुरॅन्जिनेसिस. सो दॅट इज अ स्पीसीज ऑफ बॅक्टेरिया. तर याच्यामधले जे जीन्स आहेत, म्हणजे ज्या बॅक्टेरियातले जीन्स आहेत त्याचं आयसोलेशन म्हणजे ते सेपरेट केले जातात आणि कॉटनच्या जीनमध्ये त्याचं इंटिग्रेशन केलं जातं, ते इमर्स केले जातात. आणि ड्यू टू धिस द टॉक्झिन विच इज फॅटल फॉर बॉलवर्म्स वॉज प्रोड्युस्ड इन लीव्ज अँड बॉल्स ऑफ कॉटन. आणि त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे जेव्हा हे जे बॅसिलस थुरॅन्जिनेसिसमधले जे जीन्स आहेत जे कॉटनच्या क्रॉपमध्ये त्याचं इंटिग्रेशन केलं जातं, तर तेव्हा त्याच्यामुळे काय होतं की ल्यूजमध्ये म्हणजे कॉटनच्या ल्यूजमध्ये टॉक्झिन, एक प्रकारचं टॉक्झिन तयार होतं. सो हे जे टॉक्झिन आहे तर ते बॉलवर्म्सना म्हणजे बोंड अळीला मारण्यासाठी काय असतं, हे सुटेबल होतं. सो जेव्हा हे काय करतात बघा, इफ बॉलवर्म फीड्स ऑन लीव्ज द टॉक्झिन डिस्ट्रॉयज इट्स एलिमेंटरी कॅनल अँड द बॉलवर्म्स डाईज. आता जेव्हा हे बोंड अळी त्या क्रॉप्सवर येईल, म्हणजे बॉलवर्म्स जेव्हा त्याच्यावर येतील आणि ते कॉटनचे ल्यूज खातील, तर तेव्हा काय होतील, त्या ल्यूजमध्ये असणारे जे टॉक्झिन आहे तर ते त्या बॉलवर्मच्या एलिमेंटरी कॅनलला डिस्ट्रॉय करतील आणि त्याच्यामुळे बॉलवर्म्स जे आहेत तर ते मरतील. म्हणजे अशा प्रकारे हे एक डिझायर्ड अशी स्पेशल टाईपची आपण जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स इथे एक एक्झाम्पल पाहिलं. सो दॅट टाईप ऑफ अनदर एक्झाम्पल्स इज बीटी ब्रिंजल. बीटी अगेन that is the short form of Bacillus thuringiensis. So here this variety is developed by using the gene isolated from the Bacillus thuringiensis. This improves variety of brinjal kills the pest in the same way as a BT cotton does. मग इथं पण सेम जसं बीटी कॉटनमध्ये जे जसं आपण बॅसिलस थुरॅन्जिनेसिसमधले जीन्स आयसोलेट करून या ब्रिंजलच्या क्रॉपमध्ये त्याचं काय केलं जातं, इंटिग्रेशन केलं जातं आणि त्याच्यामध्ये एक नवीन इम्प्रूव्ड व्हरायटी तयार होते ब्रिंजलची, जी काय करू शकते त्या ब्रिंजल क्रॉप्सवर येणारे जे पेस्ट आहेत तर ते डिस्ट्रॉय करू शकतात, जसं बीटी कॉटनमध्ये होतं तसं सेम प्रकारचे. नाव थर्ड एक्झाम्पल इज गोल्डन राईस. आता हे एक नवीन वेगळ्या प्रकारची एक काय आहे, राईसची ही एक व्हरायटी आहे. सो हिअर a gene synthesized the vitamin A, that is beta carotene, has been introduced in varieties of rice. सो इथं काय केलं ते बघा, इथं आता व्हिटॅमिन ए जे आहे ज्याला आपण बीटा कॅरोटीन म्हणतो, तर ह्याचं सिंथेसाइज जे आहे तर करणारे जीन्स जे आहेत तर ते या राईस क्रॉपमध्ये त्याचं काय केलं जातं, इंटिग्रेशन केलं जातं. So therefore, as compared to the normal variety, this variety which has been developed in 2005 contains 23 times more amount of beta carotene. आता इतर याच्यामुळे काय झालं आहे बघा, ज्या नॉर्मल व्हरायटीज आहेत राईसच्या, तर त्या राईसच्या व्हरायटीजपेक्षा जवळजवळ 23 टाइम्स एवढं मोर अमाऊंट ऑफ बीटा कॅरोटीन या गोल्डन राईसच्या या नवीन व्हरायटीमध्ये आपल्याला दिसू शकतात. म्हणजे इथं काय झालं आहे, व्हिटॅमिन एचं जे काय सिंथेसायझिंग आहे, सो जीन सिंथेसायझिंग फॉर द व्हिटॅमिन ए, सो दॅट इज इंट्रोड्युस्ड इन टू धिस व्हरायटी अँड देअरफॉर द नॉर्मल द अमाऊंट ऑफ बीटा कॅरोटीन दॅट इज गेट इनक्रीज्ड. सो दिस टाईप ऑफ व्हरायटीज मे वी produced with the help of biotechnology to raise the
amount of vitamin A. So see again, herbicide tolerant plants also produced with the help of biotechnology. Now what are herbicide tolerant plants? So herbicide म्हणजे तणनाशके. तर तणनाशकांना विरोध करणारे प्लांट्स प्रोड्यूस करू शकतो आपण विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. सो वीड्स always affects the growth of main crop. If herbicides are used to destroy the weeds, it affects the main crops too. सो आता इथं बघा, वीड्स म्हणजे अनवॉन्टेड प्लांट जे आहेत ते त्यांच्या ग्रोथमुळं जे मेन प्लांट आहे किंवा क्रॉप्स आहेत तर त्यांच्यावर काय होतो, त्याचा परिणाम होतो त्या वीड्समुळं. आता जेव्हा आपण हर्बिसाइड्स स्प्रेड करतो त्या वीड्सना डिस्ट्रॉय करण्यासाठी तर तेव्हा मेन क्रॉप्सवर सुद्धा काय होतो, त्याचा परिणाम होतो. सो ड्यू टू धिस herbicide tolerant plants varieties of crops are being developed. Due to this, it has become possible to selectively destroy the weeds. आता त्याच्यासाठी म्हणजे मेन क्रॉप्स जे आहेत तर त्याच्यावर हार्बिसाईडचा कोणताही इफेक्ट होऊ नये याच्यासाठी हार्बिसाईड टॉलरंट प्लांट्सची व्हरायटी तयार केली जाते किंवा डेव्हलप्ड केली जाते. त्याच्यामुळं फक्त सिलेक्टिवली वीड्स जे आहेत तर तेच फक्त काय होतात, डिस्ट्रॉय होतात आणि मेन जे क्रॉप्स आहेत तर त्याच्यावर सो दॅट इज नॉट अफेक्टेड बाय धिस मेन क्रॉप्स. म्हणजे इथं मेन क्रॉप्सवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. अशा प्रकारचे हार्बिसाइड टॉलरंट प्लांट्स आर प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बायोफर्टिलायझर्स ऑल्सो प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तर बायोफर्टिलायझर्स म्हणजे काय? बायो मीन्स लिव्हिंग, म्हणजे लिव्हिंग टाईपचे फर्टिलायझर्स प्रोड्यूस होऊ शकतात विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. सो ड्यू टू यूज ऑफ बायोफर्टिलायझर्स instead of chemical fertilizers, nitrogen fixation and phosphate solubilization abilities of plants are improved. म्हणजे काय होतं बघा, याचा यूज केल्यानंतर म्हणजे आपण केमिकल फर्टिलायझरच्या ऐवजी बायो फर्टिलायझर्स समजा जर आपण यूज केले तर काय होऊ शकतं की नायट्रोजन फिक्सेशन, तुम्ही हे नायट्रोजन फिक्सेशन हे 7th किंवा 9th क्लासमध्ये तुम्ही शिकला आहे तर याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशनमुळे काय होतं, नायट्रोजन हे क्रॉप्सना इझिली अवेलेबल होऊ शकतं सॉईलमधून. त्याच्यानंतर फॉस्फेट जे सोल्युबल होतं सॉईलमध्ये तर त्याच्या ज्या ॲबिलिटीज आहेत प्लांटच्या म्हणजे टू ॲब्सॉर्ब नायट्रोजन अँड फॉस्फेट फ्रॉम सॉईल सो दॅट गेट इम्प्रूव्ड विथ द हेल्प ऑफ धीस बायोफर्टिलायझर्स. सो मेनली द बॅक्टेरिया लाईक रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर, नॉस्टॉक, ॲनाबिना and the plants like azolla that are used as a biofertilizers. मग आता इथं हे बायोफर्टिलायझर्स तयार करताना कोणकोणत्या प्रकारचे बॅक्टेरियाज मेनली यूज केले जातात? सो द एक्झाम्पल्स आर इथं रायझोबियम किंवा ॲझॅटोबॅक्टर, नॉस्टॉक, ॲनाबिना आणि ॲझोला प्लांट्स जे आहेत तर ते बायोफर्टिलायझर्स म्हणून यूज केले जातात. बिसाइड धिस we have studied the tissue culture in the last year. Genetic improvement of the plants has become possible due to tissue culture and besides those characters inherited to next generation. तर मागील वर्षी आपण टिश्यू कल्चरबद्दल शिकलेलो आहोतच. जेव्हा प्लांट्समध्ये जेनेटिकली इम्प्रूव्हमेंट होते म्हणजे त्यांच्यामध्ये जीन्समध्ये जेव्हा इम्प्रूव्हमेंट होत असते तर त्याच्यामुळे हे आपण टिश्यू कल्चरमुळे आपल्याला पॉसिबल होऊ शकतं. तर हे जे कॅरेक्टर्स आहेत तर ते नेक्स्ट जनरेशनमध्ये इनहेरिट होतात आणि एक न्यू इम्प्रूव्ड अशी व्हरायटी आपल्याला मिळू शकते विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. सो दस दिस इज द कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चरल फील्ड. सो दिस इज यूज्ड टू इम्प्रूव्ह yield and varieties. Second field where biotechnology is commercially applicable, so that is animal husbandry. So there are two main methods as artificial insemination and embryo transfer are used in animal husbandry. आता इथं बघा ॲनिमल हजबंड्रीचा
हजबंड्रीमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा कशा प्रकारे यूज केला जातो, तर इथं 2 वेगळ्या मेथड्स वापरल्या जातात. पहिली जी मेथड आहे तर ती आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. याच्यामध्ये कृत्रिम रेतन केलं जातं. म्हणजे सिमेन जे आहे तर एखाद्या चांगल्या क्वालिटीच्या किंवा जास्त यील्ड प्रोडक्शन देणाऱ्या एखाद्या कॅटलमधले सिमेंट जे आहे तर ते दुसऱ्या एखाद्या कॅटलमध्ये त्याचं इन्सर्शन केलं जातं आणि अशा प्रकारे इंटिग्रेटेड असे सिमेंट तयार करून नवीन प्रकारची कॅटलची व्हरायटी तयार केली जाते. आणि दुसऱ्या मेथडमध्ये एम्ब्रियो ट्रान्सफर केला जातो. म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या एखाद्या कॅटलच्या स्पेसीजमधून एम्ब्रियो दुसऱ्या कॅटलमध्ये ट्रान्सफर करून एक नवीन व्हरायटी जी आहे तर ती ॲनिमलची तयार केली जाते. अशा प्रकारे इथं 2 मेन मेथड्स यूज केल्या जातात ॲनिमल हजबंड्रीमध्ये. सो दॅट हेल्प्स टू इम्प्रूव्ह बोथ द क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ ॲनिमल प्रोडक्ट्स. याच्यामुळे काय होतं की नवीन एक डिझायर्ड असे नवीन प्रकारची एक स्पीसीज तयार झाल्यामुळे काय होतं, क्वांटिटी आणि क्वालिटी जे प्रोडक्ट्सचे आहे तर ती वाढायला मदत होते किंवा इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. जे ॲक्च्युली इथं कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत तर मिल्क, मीट, वूल या प्रकारचे जे प्रोडक्ट्स आपल्याला ॲनिमल्सपासून मिळतात तर त्याच्यामध्ये क्वांटिटी आणि क्वालिटी आपण इम्प्रूव्ह करू शकतो. सो सिमिलरली ॲनिमल्स विथ मोर स्ट्रेंथ हॅव बीन डेव्हलप्ड फॉर हार्ड वर्क. फक्त ॲनिमल प्रोडक्ट्स हे आपण वाढवू शकत नाही किंवा डेव्हलप करू शकत नाही. त्याचबरोबर जे हार्डवर्क करणारे कॅटल्स आहेत तर त्यांच्यामध्ये स्ट्रेंथसुद्धा आपण काय करू शकतो, विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी मोर किंवा इम्प्रूव्ह करू शकतो. Human health and biotechnology. The branch of science in which cells or cellular components, biological processes, organisms are exploited to develop new technologies is termed as biotechnology. It has become possible to diagnose and cure diseases with the help of biotechnology. Diagnosis. To diagnose means to identify the nature of an illness. Earlier, we rely on symptoms. But now, by studying the role of gene, we can identify the illness even before the onset of symptoms, that too within few minutes. This is helpful in starting the treatment as early as possible. Vaccines. A vaccine is a biological material which is injected in the body so that the body can acquire immunity against a particular disease. Traditionally, it was made from weakened or killed form of a microbe. Nowadays, it has become possible to obtain disease-causing gene from the pathogen and produce antigen. Antigen is the substance that stimulates the immune system to produce antibodies against a particular disease. It is used as a vaccine. Such vaccines are much safer than the traditional vaccines. Furthermore, such vaccines are more thermostable and remain active for longer duration. For example, vaccines of polio and hepatitis. Edible vaccines. A disease-causing gene is obtained from human pathogen such as Vibrio cholerae, Escherichia coli, etc. Such gene is used to infect the plant part from which new plant is to be produced. The new plant develops food material containing genes of human pathogen. Consumption of such food helps to develop immunity against that pathogen. Treatment. When it comes to treatment of the disease, here also biotechnology is playing a vital role. Do you know that earlier insulin was being collected from pancreas of the horses? Nowadays, the human insulin gene is inserted in bacterial genome so as to produce insulin. Like insulin, somatotropin and blood clotting factors can also be produced using biotechnology. Gene therapy. It focuses on changing the genes inside the body cells to treat
or stop any genetic disorder or disease. As an example, phenylketonuria is disease arises that increases the levels of a substance called phenylalanine in the blood. It happens due to genetic change in hepatocytes or liver cells. With gene therapy, it can be treated. Isn't it great achievement? Indeed, it is. Cloning. In reproductive cloning, the nucleus from the egg cell is replaced with nucleus obtained from somatic cell. Somatic cell is any cell other than sperm or ova. The zygote is used to produce clone of individual from whom the nucleus is obtained. In therapeutic cloning, also the nucleus from the egg cell is replaced with nucleus obtained from somatic cell. However, the purpose of this cloning is gene therapy for curing the diseases, controlling the inheritance of hereditary diseases, continuation of generations, etc. The fourth field where the biotechnology is used as a commercially, that is the industrial products, or it is also called as a white biotechnology. So various industrial chemicals can be produced through less expensive processes. For example, alcohol production from sugar molasses with the help of transgenic yeast. आता इथं बघा बायोटेक्नॉलॉजी ही वेगळ्या प्रकारच्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये पण यूज केली जाऊ शकते. जसं वेगळ्या प्रकारचे केमिकल्स हे कमी खर्चांमध्ये तयार होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, मोलॅसिसपासून अल्कोहोलचं प्रोडक्शन होऊ शकतं ट्रान्सजेनिक ईस्टचा यूज करून. हे थोडंफार आपण मायक्रोबायोलॉजीमध्ये काय केलं हे शिकलेलो आहोतच. याच्यानंतर फिफ्थ, दॅट इज द एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी. So it has become possible to solve environment related various problems with the help of biotechnology. So इथं बघा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड वेगळे जे प्रॉब्लेम्स आहेत जसं सिवेज प्रॉब्लेम, सो दॅट कॅन बी सॉल्व्ड विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. सो मायक्रोबियल टेक्निक्स आर ऑलरेडी इन यूज फॉर ट्रीटमेंट ऑन सिवेज अँड सॉलिड वेस्ट. तर इथं बघा जे सिवेज आहे, सांडपाणी किंवा सॉलिड वेस्ट म्हणजे घनकचरा जो आहे, तर त्याच्यावर ट्रीटमेंट म्हणून त्याच्यावर प्रोसेस करण्यासाठी मायक्रोबियल टेक्निक ही यूज केली जाते. सो सिवेज इज रिच इन ऑर्गॅनिक मॅटर. इफ सच सिवेज इज रिलीज्ड इन नॅचरल वॉटर बॉडीज लाईक रिव्हर्स, द ऑर्गॅनिक मॅटर इन इट गेट्स ऑक्सिडाइज्ड विथ द हेल्प ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन. समजा जर हे सिवेज ज्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक मॅटर असतं, तर अशा प्रकारचं जे सिवेज आहे तर ते नॅचरल वॉटर बॉडीज म्हणजे रिव्हरमध्ये वगैरे सोडल्यानंतर तर त्या ऑर्गॅनिक मॅटरचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं, जे नॅचरल बॉडीमध्ये असणाऱ्या म्हणजे वॉटरमध्ये असणाऱ्या डिझॉल्व्ड ऑक्सिजनमुळे. सो ड्यू टू धिस लेवल ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन इन वॉटर डिक्रीजेस ॲडवर्सली अफेक्टिंग द ॲक्वॅटिक लाईफ. मग याच्यामुळे काय होईल, म्हणजे जेव्हा त्या ऑर्गॅनिक मॅटरचं ऑक्सिडेशन होईल डिझॉल्व्ड ऑक्सिजनचा यूज होऊन, त्याच्यामुळे काय होईल, जे वॉटरमध्ये असणारं डिझॉल्व्ड ऑक्सिजन आहे तर त्याचा पर्सेंटेज जे आहे तर ते कमी होईल आणि त्याचा इफेक्ट तिथे असणाऱ्या ॲक्वॅटिक लाईफवर होईल. आता हा इफेक्ट कशा प्रकारे होईल पहा. सो व्हेन डिझॉल्व्ड ऑक्सिजन पर्सेंटेज डिक्रीजेस, द ॲक्वॅटिक ॲनिमल्स कॅनॉट रेस्पायर suitably because the sufficient amount of oxygen they cannot get from the water bodies. So respiration process affected by this. So as a remedy on this, sewage should be released into rivers only after oxidation with the help of microbial technique. मग याच्यावर उपाय काय करता येईल, तर जेव्हा हे जे सिवेज आहे जे रिव्हर्समध्ये रिलीज करण्यापूर्वीच तर त्यावर काय केलं जातं, ऑक्सिडेशनची ट्रीटमेंट केली जाते आणि विथ द हेल्प ऑफ मायक्रोबियल टेक्निक, अँड देन आफ्टर दॅट ट्रीटमेंटेड सीवेज इज रिलीज्ड इन टू द रिव्हर्स. आता या मायक्रोबियल टेक्निक्स कोणकोणते आहेत पहा. मायक्रोब्स आर युजफुल ऑन लार्ज स्केल वाईल प्रोडक्शन ऑफ कंपोस्ट बाय ट्रीटमेंट ऑन सॉलिड ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल. म्हणजे सॉलिड ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल आहे तर त्याच्यावर ट्रीटमेंट होऊन त्याच्यापासून कंपोस्ट प्रोडक्ट करू शकतो विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. ऑल्सो देर आर सम बायोटेक्नॉलॉजिकल मेथड्स
such as bioremediation, biopesticides, biofertilizers, biosensors. So these are the new concepts in the biotechnological methods now developed. Now see, what is bioremediation? It means either absorption or destruction of toxic chemicals and harmful pollutants with the help of plants and microorganisms. म्हणजे काय बायोरेमिडिएशन म्हणजे काय पहा, काही टॉक्झिक केमिकल्स किंवा हार्मफुल पोल्युटंट्स असतात सिवेजमध्ये असणारे, तर त्यांचं ॲब्सॉर्प्शन करणे किंवा ते पूर्णपणे नष्ट करणे हे कुणाच्या मदतीनं करणे, प्लांट किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचा. सो दॅट इज कॉल्ड ॲज बायोरेमिडिएशन. So if plants are used for this purpose, that is called as a phytoremediation. जेव्हा प्लांट्सचा उपयोग केला जातो या बायोरेमिडिएशनसाठी तर तेव्हा त्याला फायटोरेमिडिएशन असं म्हटलं जातं. फायटो मीन्स प्लांट्स. फॉर एक्झाम्पल्स, द Pseudomonas bacteria are used for cleaning the hydrocarbon and oil pollutants from soil and water. जे सॉईल आणि वॉटरमध्ये असणारे हायड्रोकार्बन्स आणि ऑइल पोल्युटन्स क्लीन करण्यासाठी सुडोमोनास बॅक्टेरियाचा यूज केला जातो. फर्न टेरिस व्हायटॅटा कॅन ॲब्सॉर्ब द आर्सेनिक फ्रॉम सॉईल. जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी ऑफ इंडियन मस्टार्ड कॅन ॲब्सॉर्ब सेलेनियम फ्रॉम सॉईल. सॉईलमध्ये असणारे सेलेनियम हे इंडियन मस्टार्डची मॉडिफाईड व्हरायटीचा यूज करून ॲब्सॉर्ब केलं जाऊ शकतं. सनफ्लॉवर कॅन ॲब्सॉर्ब युरेनियम and arsenic. Then bacterium Deinococcus radiodurans. It is highly radiation resistant organism and it has been genetically modified and used to absorb the radiation from radioactive debris. रेडिओ कचऱ्यातून रेडिएशन्स जे आहेत तर ते ॲब्सॉर्ब करण्यासाठी डायनोकॉकस रेडिओड्युरन हे बॅक्टेरियम यूज केले जाते. Then grasses like alfalfa, clover and rye that is used in phytoremediation. DNA fingerprinting. Everybody have unique fingerprints. Likewise, everybody have unique DNA sequence. By comparing the DNA obtained from any part of the body with the DNA of a person, it is possible to identify father or mother of a child, criminals, etc. This study is done in research laboratories such as Center for DNA Fingerprintings and Diagnostics, Hyderabad. I hope you have understood this video very well. Thanks for watching this video.